माझं नाव आहे वीरेश हिरेमठ. मी सांगली जिल्हा जत तालुक्यातून आलो. मला इथपर्यंत याचं एकच कारण, मला इम्प्लांट करायचं. कारण काय, 10-12 वर्ष मी कन्सल्ट केल्यावर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही पडल्यावर दात हे झाले, म्हणजे हाला लागले, आणि एकाने म्हणलं बाय बोर तिथं पाण्याच्या प्रॉब्लेम मुळे असं पण होऊ शकते, असंही म्हणा. पण काय नाही, पण ती दात गेलं ते गेलं, परत काही येणार नाही, काही नाही. आणि माझं काय एवढं काय वय नसल्यामुळं बरीच मिरज, सांगली, कोल्हापूर त्या डॉक्टरला वगैरे कन्सल्ट केल्यानंतर त्यांनी काय म्हणलं, तुम्हाला ते खालचं हिरडा पण लहान आहे, तुम्ही इम्प्लांटच करावा लागणार आहे. इम्प्लांट साठी भरपूर मोठा प्रोसेस आहे. मग कसं करायचं, मग काळगार करायचं म्हणलं तर तुम्हाला काय थोडा दिवस ते जे नाही, नंतर थोडंफार प्रॉब्लेम होणार. ते खालचा हिरडा जरा कमकुवत असल्यामुळं ते काय जास्त दिवस टिकणार नाही. आणि माझ्या त्याला ते आता कसं काय करायचं, आणि असं सोडायचं काय करायचं. आणि बायला माझं नशीब म्हणायचं. आणि सरासारखं देव मला मिळालं. कारण विथिन शॉर्ट पिरियड मध्ये, म्हणजे मी ऍक्च्युअली गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी, सोमवार, मंगळवार माझं दात बसून विथिन 5 डेज मध्ये इम्प्लांट करून मला ते उते करून मला घरी पाठवायला लागलाय सरांनी. म्हणजे सरांचं मी किती आभार मानून, किती कृतज्ञता मी सांग, ते कितीही केलं तरी मी कमी आहे. कारण मी जीवनभर सरांचं हे ऋण मी कधी विसरणार नाही. कारण सर सराबरोबर स्टाफ पण एवढं भारी आहे. मॅडम एवढं हसणूक आहे, काय बोललं तर ते सगळं दुःख कमी होतं. माझं म्हणजे बरीच दिवसांनी 10-12 वर्ष चालत नाही, म्हणजे ऍक्च्युअली मला केळं पण खाता येत नव्हतं. कसं म्हणजे पोटासाठी म्हणून ते कसं तर जेवत होतं, पण केळं खायचं म्हणलं तर ते असं कट पण करता येत नाही. पण काल मला असं एवढं भारी अनुभव मिळाला, त्या केळं खाल्लंय, मनसोक्त जेवलंय. खरं दोन्ही बाजूनं, राईट आणि लेफ्ट साईड, दोन्ही बाजून जेवण करून बघितलं, काहीही प्रॉब्लेम नाही. खरंच ते सरांचं मी पुनश्च म्हणजे किती तुम्ही सरांना मी कृतज्ञता जरा मी व्यक्त केलं तरी कमी आहे. आता शब्द नाही त्याला, सूज वगैरे काय आलं नाही, काही नाही. सरांनी पेशंटपेक्षा सरांना घाम येत होतं. काय करत म्हणजे पेशंटला त्रास झाला तर सरांचं मन बघितलं, एवढं हवं आहे, काय खरं नाही. आता माझं ट्रीटमेंट कसं करणार सर, मी एवढं त्रास घ्यायला लागले आणि सरांनी कसं करणार असं मला वाटत होतं. पण सर कंटिन्युअस 4 hours सर्जरी केली, 4 तास सर्जरी केलेली. शब्दांत म्हणजे काय ते वर्णन करू शकत नाही. कारण कंटिन्युअस करायचं म्हणलं तरी इट इज नॉट ए जोक. खरं सर, खरं तुम्हाला शतशः आभार आहे, शतशः आभार. त्यांनी इम्प्लांट केले त्यामुळे मला पण बरं वाटलं. त्यांनी खाण्यापिण्याचे तर त्यांचं फारच आपदा होत होती. बाय चान्स तुमचा असा नंबर मिळाला म्हणून आम्हाला पण जरा आधार वाटला. म्हटलं निर्णय घेतला, चला म्हटलं काय का होईना आपण बसून आणूया. काय 4 पैशाचं बघितलं तर आपलं उद्या जीवन जायचंय, काही नाही, आज येते उद्या येते, पण आपण कंटिन्यू तेवढं करूया. काय त्रास झाला तरी जाऊया, पण आपण सपोर्ट करूया. एवढंच, गोळ्यामुळे त्यांनी तर काही एवढं काही झालं नाही, इफेक्ट पण काही झालं नाही. छान खाऊन पिऊन आता
त्यांचं त्यांनी व्यवस्थित आहे.